आज तुम्ही कोणत्या विषयावरती आंदोलन केलं पाटील? केंद्र शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रामध्ये या नवीन शैक्षणिक वर्षापासून पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी विषय हा कंपल्सरी केलेला आहे। त्याच्यामुळं शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानं जे शासनाचा जे आदेश होता पहिलीपासून ते चौथीपर्यंत हिंदी कंपल्सरी करण्याचा, त्या आदेशाची होळी देगलूर येथील अण्णाभाऊ साठे चौकामध्ये शिवसेना व मनसे एकत्रित या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी शासनाच्या आदेशाची, शासनाच्या JRची त्या ठिकाणी जाहीररित्या होळी केलेली आहे। त्यासोबतच भाजपचा माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर हा नुकताच बळीराजा शेतकऱ्याविषयी अपमानास्पद आरेरावीची भाषा, मुजोरची भाषा वापरून त्यांनी शेतकऱ्याचा अपमान केला। त्यासोबतच महिलांचा सुद्धा अपमान त्यांनी त्या ठिकाणी केलेला, म्हणून बबनराव लोणीकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन, शासनाच्या आदेशाची होळी आणि बबनराव लोणीकरच्या प्रतिमेचं धन असा संयुक्त कार्यक्रम शिवसेना आणि मनसे यांच्या संयुक्त विद्यमानानं आम्ही या ठिकाणी हे धनाचा कार्यक्रम या ठिकाणी आज पार पडला। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मनसे आणि शिवसेना एकत्र लढतील का? तो विषय राज्य लेवलवरचा आहे। तो विषय शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आणि मनसेचे प्रमुख माननीय श्री राज ठाकरे साहेब हे दोघांच्या युतीची चर्चा त्या ठिकाणी चालू आहे। दोघं मिळून युतीचा जो काही आदेश देतील तो आदेश शिवसैनिक, मनसे सैनिक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करतील। येणाऱ्या 5 तारखेला मुंबईला सुद्धा मराठीच्या मुद्द्यावर हिंदी विषयाच्या विरोधात त्या ठिकाणी मनसे आणि शिवसेनेचा संयुक्त मोर्चा त्या ठिकाणी आहे। हे मोर्चा झाल्यानंतर कदाचित युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे असं मला या ठिकाणी नमूद करावं वाटतं। सध्या तालुक्यामध्ये पक्षप्रवेश सोहळा जोरात चालू आहे येत्या निवडणुकीसाठी, त्याबद्दल आपण काय म्हणू शकता? आतापर्यंत या पक्षातून त्या पक्षात बँकाप्रमाणे कोरड उड्या मारणारे मोठे राजकीय नेते होते, आमदार खासदार होते, पण आता गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत जसं सरडा रंग बदलते तसं सरडा रंग बदलण्यामध्ये ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात उडे मारणाऱ्याची संख्या कार्यकर्त्यामध्ये सुद्धा झालेली आहे। खरं तर कार्यकर्त्याचा प्रतिष्ठा, त्याचा मान सन्मान, हे त्याची निष्ठा, हेच त्याची प्रामाणिकता, हेच त्याची निष्ठा, हेच त्याचा दागिना आहे। पण ते दागिना सुद्धा काही कार्यकर्ते सत्तेच्या आमिषापोटी त्या बळी जात आहेत आणि स्वतःचा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करत आहेत। खरं तर सरडा सुद्धा त्यांना लाजवेल, सरड्याला सुद्धा ह्याला पाहिल्यावर लाजेल, मांजर सुद्धा इल्यावर 7 घर बदलते। पण हे राजकीय पुढारी, काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी मांजर जसं घर बदलते तसं पक्ष बदलावेत, हे अतिशय चुकीचं आहे। पक्षनिष्ठा ही अतिशय महत्वाची आहे, ते जपली पाहिजे, ते पाळली पाहिजे। म्हणून हे उड्या मारणाऱ्या कार्यकर्त्याला जनता निश्चितच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्यांना लाताडल, त्यांना टाळल असं मला या ठिकाणी स्पष्टपणाने नमूद करायचं आहे। येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तुमची रूपरेखा पक्षाची काय चालू आहे? आता आम्ही तर या ठिकाणी महाविकास आघाडीच्या युतीचं प्रस्ताव त्या ठिकाणी दिलेला आहे। माननीय खासदार रवींद्र चव्हाण साहेब त्यांनी सन्मानजनक तोडगा काढून आम्हाला जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेला योग्य त्या जागा दिल्या तर निश्चितच शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस पक्ष आणि आता नव्यानं मनसे सोबत आला तर मनसे सोबत आणि वंचित बहुजन आघाडी असे एक महायुतीचा प्रयोग ह्या नांदेड जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये होण्याची शक्यता आहे। तो देगलूरमध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा होऊन
या भाजपला, या भाजप प्रणित शासनाचं जे विरोधी लाट या ठिकाणी आहे. निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी घोषणा दिलेल्या होत्या की आम्ही सत्तेवर आलो तर शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू, लाडक्या बहिणीला 21 रुपये अनुदान देऊ. अशा विविध लोकप्रिय घोषणा त्यांनी त्या ठिकाणी केल्या. त्यापैकी एकही घोषणा या सध्याच्या विद्यमान भाजप शासनानं या ठिकाणी पार पाडलेल्या नाही. म्हणून शासनाच्या वर या भाजपवर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता अतिशय संतापजनक आहे. जनतेची नाराजी आहे. निश्चितच येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या निवडणुकीमध्ये जनता ह्या भाजपला, ह्या शिंदेच्या शिवसेनेला, या अजित पवारच्या राष्ट्रवादीला निश्चितच धडा शिकून त्यांना घरी बसल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं माझं स्पष्ट मत आहे.